पाठीचं दुखणं, कंबरदुखी म्हणजे तुमचा कायम मणका सरकलेलाच असतोय का? तर उत्तर आहे नाही. तुम्हाला चालताना पाठ कंबर दुखते का? तुम्ही झोपल्यानंतर कंबर पाठ दुखते का? तर प्रत्येक वेळी स्लीप डिस्कच असते का? तर उत्तर आहे नाही. पाठदुखी आणि कंबरदुखीची वेगवेगळी कारणे असू शकतात. आयुर्वेदानुसार सांगितलं तर वातदोष वाढला तरी कंबर आणि पाठ दुखते. स्पॉन्डलायटिस असेल म्हणजे मणक्यामध्ये जळजळ होणे, स्पॉन्डिलोलिस्थेसिस असणे म्हणजे थोडासा मणका सरकणे, त्याचबरोबर डिस्क हर्निएशन आणि डिस्क प्रोलॅप म्हणजेच आपण त्याला स्लिप डिस्क म्हणतो, हे सुद्धा कारण असते. पण हे एकटंच कारण नसते. पोश्चर असेल, तुम्ही कसं बसता हे कारण आहे. त्याचबरोबर तुमचं वजन वाढलं असेल तर हे सुद्धा कंबरदुखीचं कारण आहे. कधी कधी MRI नॉर्मल येतो तरीही पाठ दुखत असते. तर अशा वेळी आपण उपाय काय करायचा आहे? तर आयुर्वेदानुसार यामध्ये वातदोष वाढलेला असतोय. पहिल्यांदा आपण सर्व शरीरभर मसाज करणे, स्नेहन करणे, त्याच्यानंतर स्वेदन करणे. स्वेदन म्हणजे स्टीम देणे. त्याबरोबर वातशमन करणारी औषध असतील ती करणे. त्याचबरोबर कायरोप्रॅक्टिक असेल, कटिबस्ती असेल, अग्निकर्म असेल, हे उपचार फक्त तुमची वेदनाच कमी करत नाहीत, त्याबरोबर तुमच्या मणक्याचं संरक्षण करतात व तुमचं मणक्याचं ऑपरेशनही यामुळे टळू शकतं.